मेमरीज आयलंडला. इथे रामोजी फिल्म सिटी सारखा पूर्ण सेटअप आहे आणि यांचे जे मेमरी शोज असतात म्हणजे त्यांचा इतिहास आहे तो ते आता दाखवणार आहेत. तर चला मग जाऊया आपण त्यांचा इतिहास बघायला. माझ्या मागे जे दिसते ते एंट्रन्स गेट आहे. तिकडनं तुम्हाला तिकीट घ्यायचे आहेत आणि मग तुम्ही तिकडनं आत आलात की तुम्हाला इथे हा पहिला फाउंटन दिसेल आणि या फाउंटनच्या मागे पूर्ण सेम ॲज अ रामोजी फिल्म सिटीला जसं असतं त्या पद्धतीने पूर्ण तयार आहे. सो आम्ही आता चाललोय. बाबा कसं वाटतंय हे? एकदम रामोजी, सेकंड रामोजी, व्हिएतनामची रामोजी. व्हिएतनामची रामोजी. आई आणि आऊ सुट्टीला. आता बघूया काय आहे तिकडे. सो आता आम्ही चाललोय जॅपनीज स्क्वेअरला आणि हा जॅपनीज स्क्वेअर क्रॉस करतानाचा हा ब्रिज आहे. इथे आता 6:15 वाजता एक इव्हेंट होणार आहे. हा चायनीज शो चालू आहे इथे. पुढे जाऊ शकतो. सो हे आहे व्हिएतनामीज विलेज. सो आत्ता आम्ही आलो आहोत हुएन मेमरी लँडला आणि हुएन मेमरी लँडला जसं आपल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शोज असतात तसा मेन शो आत्ता सुरू होणार आहे. त्याचं टायमिंग आहे रात्रीचे 8 ते 9 दररोज असतो. मंगळवारी बंद असतं ते. आणि इथे वेगवेगळे असे त्यांनी सेक्शन्स बनवले जसं चायना टाऊन आहे, व्हिएतनाम विलेज आहे, जपान टाऊन आहे आणि अजून लोटस पॉन्ड आहे आणि स्क्वेअर एक मेन स्क्वेअर. तर तिकडे हे त्यांचे शोज होतात. आता मेन जो आहे जो 1 तासाचा शो आहे तो सुरू होतो 8ला पण 7:30 वाजल्यापासून तिथे एंट्री सुरू होते आणि आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं आहे इको याचं. सो इको तिकीटला मध्ये एक जसं आपलं स्टेज असतं त्या स्टेजप्रमाणे आहे. तर जर लवकर आलो आपण तर आपल्याला सेंटरची सीट मिळेल आणि सेंटरच्या सीटवरून आपल्याला पूर्ण स्टेज बघता येईल. सो आपला प्रयत्न तोच राहील की आपल्याला लवकर जाऊन सेंटरची सीट घेता येईल की नाही ते बघायचे. सो चला मग जाऊया आपण मेन शो बघायला.
अशा प्रकारे आमचा कार्यक्रम संपला आणि त्या कार्यक्रमातले कलाकार जे आहेत ते तुम्ही बघू शकता. फोटोज काढतायत. हो, राजा आणि राणी हे नाटक झाले त्याचे. सो आता आपण चाललोय जेवायला, रात्रीचं जेवण करायचंय. 9 वाजलेले, 9 वाजता शो बरोबर संपला. चला जाऊया मग आता. सो आज आम्ही आहोत कर्माच्या रिसॉर्टला आणि इथे तुम्ही बघू शकतात आई आणि आऊ मस्तपैकी आरामात बसलेत आणि हे बघू शकतात ते इथे मागे अशी नदी आहे. बाबा टोपी घालतायत आणि हे आहे पूर्ण रिसॉर्ट. सो आता आम्ही निघालो आहोत लोकल मार्केटला आणि आम्ही या व्हॅनमध्ये आहोत. व्हिएतनाममध्ये अहॉयमध्ये जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर कुठे कराल? एक तर नाईट मार्केट आहे आणि दुसरं आहे सेंट्रल मार्केट. सो या दोन्ही ठिकाणी तुम्हाला चांगले रिजनेबल प्राईजमध्ये खूप चांगल्या वस्तू मिळतील आणि खूप मस्त वस्तू मिळतील. क्वांटिटी वाईज पण त्यांच्याकडे कलर्स आणि क्वांटिटीज आहेत भरपूर आणि त्याचप्रमाणे मेन म्हणजे प्राईस प्रॉपर लावतात ते. जर तुम्ही शॉप्समध्ये गेलात तर एक मॅग्नेट ते तुम्हाला 80,000 1 मिलियनला सांगतील. तेच मॅग्नेट तुम्हाला इथे 50,000 आणि 70,000मध्ये पडेल. सो टी शर्ट जर तुम्ही घेणार असाल फॉर किड्स सो इट विल बी गोज ऑन 100 to 150 मॅक्सिमम 200. आणि मस्त किड्ससाठीचे शर्ट्स आहेत ज्याच्यावर हॉनॉय लिहिलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि आता आपण जातोय मार्केटमध्ये. सो हे आहे सेंट्रल मार्केट. तुम्हाला मी सेंट्रल मार्केट दाखवतो आता. तिथे बघा, हे माझ्या मागे जी पाटी दिसते ही आहे सेंट्रल मार्केट. ओके, आणि या सेंट्रल मार्केटमध्ये आपण आत आलो. तर आत आल्यानंतर ही सगळी शॉप्स मी तुम्हाला जी दाखवली आत्ता ही सगळी शॉप्स आहेत. आणि हे जे कंदील आहेत बाकीच्या गोष्टी आहेत इथे मस्तपैकी ते तुम्ही बघू शकतात. लँटेन, इकडे लँटेन भरपूर आहेत. सो आम्ही आत्ता सेंट्रल मार्केटमध्ये आहोत अहॉयच्या. हे सेंट्रल मार्केट आहे आणि इथे तुम्हाला बाकीच्या बाहेरच्या मार्केटपेक्षा इथे जरा स्वस्तात मिळेल. तो किती पण तुम्हाला बाहेरची दुकानं दिसली लोकल मार्केटमधली तर तिथे घेऊ नका, कारण की तिथे प्राईस याच्यापेक्षा जास्त आहे. आम्ही बाहेर शॉपिंग केली आणि आता आम्ही आत आलो आहे आणि आम्हाला कळलं की तीच गोष्ट आम्हाला इथे अजून कमी मिळते. सो तुम्ही प्रयत्न करा की सेंट्रल मार्केट आहे जे पूर्ण असं मस्त हे आहे. आणि इकडे तुम्ही दुकानं पण बघू शकतात. आत्ता आम्ही घेतोय ते शर्ट्स घेतोय. आत्ता इथे हे शर्ट्स चालू आहेत हॉय अँडचे रिलेटेड आणि इथे स्कार्फ्स आहेत आणि फुल सदरे आणि हे आहेत सगळे. सो अशा प्रकारे इथे या आणि इकडे शॉपिंग करा. हे बांबूशी रिलेटेड गोष्टी आहेत सगळ्या. बांबू बाउल अँड कोकोनटचे बाउल्स आहेत कलरफुल. ओके, आणि हे शर्ट्स पण आहेत बांबूच्या ह्याच्यापासून बनवलेले आहेत. सगळ्या बॅग्स बांबूपासून बनवलेल्या आहेत. आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही सगळे थांबलेलो आहोत आमच्या गाडीसाठी. आणि आमची गाडी आता येते. इथे आऊ, पप्पा, आई, बाबा सगळेजण थांबलेले आहेत. शॉपिंग करून दमलेत यावेळेस ते आता.
सो आत्ता आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये. व्हिएतनामच्या आऊ पप्पा आणि आई बाबा बसलेत आणि ते गार्डनची एंट्री तिकडनं आहे. ही गार्डनची एंट्री आहे आणि थोडा वेळ आम्ही बसून इथून जाणार आहोत जेवायला. हे आहे ते सेंटर त्या गार्डनच्या मधलं आणि इकडे पूर्ण असं फिरायला आहे, वॉक करायला. गार्डन मध्ये बाईक पण येते अशा प्रकारे. तिथे बाईक पुण्यासारखे आहेत. सो आता आम्ही जेवायला चाललेलो आहोत. आजचं आमचं 4थं इंडियन हॉटेल आहे व्हिएतनाममधलं. सो आत्तापर्यंत जेवढे आम्ही इंडियन हॉटेल्समध्ये गेलो, पहिलं आमचं होतं महाराजा, त्याच्यानंतर दुसरं होतं सॅफ्रन इंडिया, मग 7 इंडिया आणि त्याच्यानंतर श्री गणेश. तर जेवढे इंडियन हॉटेल्समध्ये खाल्लं ते सगळीकडचं फूड क्वालिटी ओके, काय एकदम भारी नाही पण चांगलं आहे जेवण. महाराजामध्ये तुम्हाला चपाती चांगली मिळते, चपाती म्हणा, क्वांटिटी चांगली आहे तिची आणि क्वालिटी बाकीच्यापेक्षा आवडली आम्हाला. सॅफ्रॉनमध्ये सगळं चांगलं मिळतं, फक्त महाग आहे. सॅफ्रॉनमध्ये महाग आहे कारण की ते सगळ्यात शॉपिंग सेंटरच्या जवळ आहे, नाईट मार्केटच्या इकडे. सो तुम्ही जर व्हिएतनामला आलात अहॉयमध्ये, सॉरी होई यानमध्ये सिटीमध्ये, तर तुम्ही हे हॉटेल्स ट्राय करू शकतात. आता आम्ही या गार्डनमधनं बाहेर पडतोय. सो चला जाऊया. सो आता आम्ही हो यान सिटीच्या मेन मार्केटमध्ये आहोत. इकडे आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, ट्रॅफिक भरपूर आहे. आणि माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता, नंतर लेफ्ट साईडला सुद्धा टेलर्सची दुकान आहेत. तिथे टेलर्स शॉप्स भरपूर आहेत. तुम्हाला जर काही शिवून घ्यायचं असेल या रोडला आणि त्या रोडला, दोन्ही साईडला ऑल टेलर्स शॉप्स. आणि आता आम्ही हॉटेलच्या जवळच आलेलो आहोत आणि पाणीपुरी व्हिएतनाममध्ये. व्हिएतनाममधील हो यान शहरातील आम्ही तुम्हाला काही ठिकाणे दाखवली. त्यातील सर्वात मस्त ठिकाण म्हणजे मेमरी आहे, कारण इथे त्यांनी त्यांच्या शहरात त्यांच्या देशाचा इतिहास हा एका छान अशा कलाकृतीतून दाखवला आहे. जर तुम्ही हो यानला आलात तर मेमरी आयलँड नक्की जाऊन हा अनुभव. दुसऱ्या दिवशी आम्ही शॉपिंगसाठी इकडच्या सेंट्रल मार्केटला गेलो. जर तुम्हाला स्वस्त आणि मस्त शॉपिंग करायची असेल तर इथे नक्की भेट द्या. अशा प्रकारे आमचे 2 दिवस गेले आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही अजून काय धमाल करणार आहोत ती बघायची असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.